जमाना छोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ। जमाना छोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असं आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला समजेल की असा स्टेटस कसा बनवावा लागेल। तर हा जो स्टेटस आहे आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये बनवलेला आहे। तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही तिथनं जाऊन डाउनलोड करून घेऊन तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसतं आहे, डायरेक्टली पण तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इंस्टा आय डी स्क्रीनवरती दिसत आहे, तर लगेच फॉलो करा आणि मेसेज करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन जातो। आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, ते अगदी फ्री असतं। तुम्हाला खाली लाल कलरचं बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सबस्क्राईब करून ऑलवरती सिलेक्ट करायचं आहे। तर चला जरा वेळ न घालवता आपण ओके, तर गाइज काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसचा आयकन दिसत असेल यावरती क्लिक करून एक पॉईंट आहे का 3 नंबरचा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, आपल्याला हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर बघू शकता व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, कैची साईडच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचा मध्यभागी। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि इथं तुम्हाला डबल मायनसचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता यावरती क्लिक करायचं, असं इक्वल करून घ्यायचं आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर करायचं काय, आपल्याला इथं लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक PNG मिळून जाईल कृष्ण नावाची, बघू शकता टेक्स्ट PNG। ही PNG आपल्याला अशी पुढं घ्यायची आहे। ठीक आहे, आणि PNGवरती क्लिक करायचं, इथं थोडंसं झूम करायचं आहे आणि परफेक्टपणे मधून इथं मधोमध ॲड करायचं आहे। बघू शकता ॲड झालेली आहे। तर आपल्याला याचा जो वरला जो व्हिडिओ आहे त्याचा थोडासा समोरील पार्ट कट करायचा आहे, समोरील पार्ट 1 सेकंदापर्यंत इथे जवळपास अशा प्रकारे याचा समोरील पार्ट कट करायचा आहे। ठीक आहे, कट केल्याच्यानंतर खाली आपल्याला टेक्स्ट PNGवरती क्लिक करायचं आहे, इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं। ठीक आहे, तर आपण यावरती हेवाला ॲनिमेशन देऊन घेऊया। बघू शकता हे दिसत आहे तुम्हाला, हे ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला व्हिडिओच्या पुढे यायचं आहे। पुढं आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, एक नंबरला येते तर ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये ऑडिओ असेल आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, तर सिम्पली आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। ऑडिओ ॲड केलेला आहे तर आपण थोडासा ऑडिओ ऐकून घेऊया, आपल्याला बीटनुसार ॲड करायचं आहे। तर आपण इथं 7 सेकंदापर्यंत यायचं आहे, बघू शकता एकदा ऐकून घेऊया परफेक्टपणे। तर राईट आपल्याला 7 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आल्याच्यानंतर याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता टेक्स्ट PNGचा आणि बॅकग्राऊंड व्हिडिओचा दोन्हीचा पण आपल्याला इथपर्यंतच ठेवायचा आहे। त्यानंतर करायचं काय, व्हिडिओच्या एक नंबरला इथं ते राहायचं आहे आणि इथं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर एडिटिंगवरती तुम्हाला इथं खाली फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि वरली जी ड्युरेशन आहे बघू शकता फोटो क्लिप्स ही तुम्हाला एवढी ठेवायची, बघू शकता परफेक्टपणे इथं चेक करू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्हाला ठेवायची आणि इथं ओके करायचं आहे। ठीक आहे, ओके केल्याच्यानंतर बघू शकता इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील किंवा जे इमेज तुम्हाला आता व्हिडिओमध्ये ॲड करायचे तर ते इमेजेस आपल्याला सगळ्यात पहिले ॲड करायचे। तर सिम्पली मी आता काही इमेजेस ॲड करून घेतो। तर बघू शकता आपलं जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत मी इमेजेस ॲड केलेले आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आणि इमेज ॲड केल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला पूर्ण इमेज असं झूम करायचे। ठीक आहे, बघू शकता झूम केल्याच्यानंतर जे इमेजेस परफेक्टपणे ॲड झालेले नाही ते आपल्याला एकदा चेक करून बघायचे। बघू शकता हा वाला इमेज त्या कैची साईडच्या ऑप्शनवरती जायचं आणि याला अशा प्रकारे खाली सरकून डबल मायनसचा ऑप्शन असेल याला ऑन करायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे इमेजेस एकदा चेक करून घ्यायचे पूर्णपणे। बघू शकता मी अशा प्रकारे करीत आहे, अशा प्रकारे। तर एकदा बघून घेऊया आपण आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका
आणि चॅनलला पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो. आणि भावना तुम्हाला तर माहिती, सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाहीत. खाली तुम्हाला लाल कलरचं बटन दिसत असेल, फक्त त्यावरती तुम्हाला क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट करून टाकायचं, ऑलवरती डन करायचं. ठीक आहे, तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मी जो नवीन व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल, कारण की तो व्हिडिओ तुमच्या यूट्यूबच्या होमपेजवरती या जाईल आणि तुम्हाला बघायला मिळत जाईल सगळ्यात पहिले. तर नक्की तुम्ही त्याला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला मी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला एडिटिंगला, तर ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, नक्की रिप्लाय देईल. ठीक आहे, तर नक्की सबस्क्राईब करून टाका. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फोटो एकदा चेक करून बघायचे. तर आपले फोटो चेक करायचे तुम्हाला मी राहून देतो आता. ठीक आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे तुमचे फोटो. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. व्हिडिओच्या एक नंबरला आल्याच्या नंतर इथं बघ नाही, आपलं जिथं आपले फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता. आणि इथं आल्याच्या नंतर ही आपली जी पुढली PNG थोडी पुढे गेलेली टेक्स्ट PNG आपल्याला थोडंसं सरकवायचं आहे मागं. ठीक आहे, आता बघू शकता परफेक्टपणे झालेली. तर इथं आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ ॲड करायचा. लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे. कैची साईजच्या ऑप्शन दिलेला, फुल टू स्क्रीन करायचं आहे. खाली बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊन याचा ऑडिओ ऑफ करायचा आहे. ऑडिओ ऑफ केल्याच्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे पूर्णपणे बघून घ्यायचा शेवटपर्यंत. आपण याला असं करून शेवटपर्यंत बघून घेऊया. तर बघू शकता शेवटपर्यंत आपला व्हिडिओ आलेला आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, व्हिडिओचे एक नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक टेक्स्ट PNG बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG घ्यायची आहे. तर आपण बॉर्डर PNG घेऊन टाकूया. पण त्याआधी करायचं काय, आपल्याला एक लोगो असेल जो तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा, तो लोगो ॲड करून घ्यायचा. तर सिम्पली आपण लोगो ॲड करून घेऊया यूट्यूबचा. ठीक आहे, तर मी सिम्पली इथनं माझा लोगो ॲड करून घेतो. ठीक आहे, लोगो ॲड केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत तुमचा जो व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, लोगो जिथपर्यंत तिथपर्यंत घेतल्याच्यानंतर करायचं काय, लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. तर सिम्पल मी बॉर्डर PNG ॲड करून घेतो. तर बॉर्डर PNG ॲड झालेली आहे. बॉर्डर PNG ॲड झाल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेतल्याच्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथं व्हिडिओवरती PNGवरती क्लिक करायचं आहे. कैची साईज ऑप्शन जोडलेलं फुल टू स्क्रीन करायची. तर बघू शकता पूर्णपणे आपली बॉर्डर PNG पण ॲड झालेली आहे. आणि इथं तुम्हाला लोगो जो आहे तुमचा यूट्यूबचा, तो लोगो इथं परफेक्टपणे ॲड करायचा. ठीक आहे, बघू शकता यूट्यूबचा असेल किंवा इंस्टाग्रामचा जो लोगो असेल तुमच्याकडे, तो इथं तुम्हाला परफेक्टपणे ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, आणि लोगो बनवता येत नसेल तर मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती चेक करा, लोगो कसा बनवायचा मी शिकवलेला आहे. ठीक आहे, तर बघू शकता लोगो पण ॲड झालेला आहे. तर आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. थोडंसं पुढे घेतो कारण की कॉपीराईटचा इश्यू येईल, तर तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन प्ले करून दाखवतो. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता तुम्हाला करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला ज्या पण साईजमध्ये एक्सपोर्ट करायचा असेल, इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.